नमस्कार, मी रणजित शेवाळे. चित्रसिद्धी एंटरटेनमेंट प्रस्तुत आम्ही एक शॉर्ट फिल्म बनवली आहे आता, जिचं नाव आहे मुरड. मुरडचं शूटिंग पंढरपूर, बार्शीतील कासारवाडी गाव, कासारवाडी तलाव आणि बार्शीतील उत्रेश्वर मंदिर आणि इतर थोड्याशा ठिकाणी झालेलं आहे. तर आमचं हे शूटिंग जे आहे ते 6 दिवसाचं होतं. अनेक अडचणींना सामोरं जात मी आणि माझ्या टीमने हे शूटिंग पूर्ण केलं. माझी अशी इच्छा आहे की जे रॅपअप सेलिब्रेशनमध्ये माझ्या टीमने जे आपलं मनोगत व्यक्त केलं तर ते तुमच्यापर्यंत पोहोचावं. तर चला पाहूया मुरडचं सेलिब्रेशन कसं झालं. गेली बरेच दिवस झालं आम्ही काउंट केलं मगाशी, तर ऑफिशियली 6 दिवस झालं आपण टोटल शूट करतो हा प्रोजेक्ट. तर 6 दिवस हा वन स्ट्रोक न करता आपण 3 शेड्यूलमध्ये केलं आहे. हे आश्चर्याची गोष्ट आहे. आश्चर्य म्हणजे एक ट्रॅजेडी म्हणू शकतो या गोष्टीला आपण. पण एक चांगली गोष्ट अशी आहे की आपण थांबलो नाही. बऱ्याच वेळा शॉर्ट फिल्मला जेव्हा ओव्हर बजेट किंवा ओव्हर डे जातं शेड्यूलच्या बाहेर, त्यामुळे शक्यतो लोक विचार करतात यार नाही काहीतरी बाहेर झालं शेड्यूल, थांबले जातात. पण रणजितचा पहिला प्रोजेक्ट असताना त्यांनी एक धीर धरून शेवटपर्यंत राहिला, ह्यासाठी त्याचं कौतुक करावं. आणि माणसाला जेव्हा पहिला प्रोजेक्ट करतो आपण लाईफमधला, खूप अडचणी येतात खूप, कारण की त्यांनी लोकांच्या प्रोजेक्टला खूप मदती केलेली असतात. पण त्याच्या प्रोजेक्टला कोण येईल हिथून त्याचं शेड्यूल असतं. पण आपल्या सगळ्यांचंच एक आभार म्हणू किंवा एक धन्यवाद की बाबा तुम्ही सगळे आलात वेळात वेळ काढून. प्रत्येकाच्या कामामध्ये रणजितनं मदत केली. हे आपण खूप त्या दोघीजणी म्हणजे काय म्हणतात त्याला, आपला रणजितच्या कामाचा योग नाही आला फक्त. पण बाकीच्या सगळ्यांनी एकमेकांसोबत कामं केली, त्या बॉन्डिंगसाठी आज एकत्र आलं. त्याबद्दल सगळ्यांचे अजून एकदा धन्यवाद. तर विषय असा आहे, मला असं अपेक्षित आहे की आपलं जेव्हा केक कट होतोय तर त्याआधीच एक प्रत्येक डिपार्टमेंटनी दोन शब्द जरा बोलले. कधी 2-3 वर्ष झालं आम्ही एकत्र काम करतोय. त्या सेटवरती कुठे ना कुठे भेटतो आम्ही. तर त्यांनी 1 महिना अजून सांगितलं होतं की बाबा मला एक फिल्म करायची. तरी काही कन्सेप्ट सांगितली नाही की बाबा करायचे, फक्त म्हणलं होता. आणि मागच्या एक 15-20 दिवसात फोन आला की बाबा असं फिल्म आहे आणि तुम्हाला यायचंच आहे. माझं शेड्यूल थोडं पाहिलं बघितलं तर म्हणलं आहे, मला वेळ आहे, मला मी येईल. आलो इथं. म्हणजे ऊन तर भयानकच होतं. काम झालं, व्यवस्थित झालं. सगळी टीम असं वाटत नाही की मी पहिल्यांदा तुमच्याबरोबर म्हणजे टीम एवढी भारी भेटली. आणि नंतर काही कामानिमित्त परत मी पुण्याला गेलो. परत हा म्हणला की नाही अजून तुम्हाला यायचंय म्हणून. ते मला प्रॉब्लेम होता, म्हणजे मी पडलो येताना तरी म्हणलं जाऊ द्या, म्हणलं या लोकांचं नुकसान नाही झालं पाहिजे की याने आपण शब्द दिला येतोय, तरी पण मी आलो आणि भारी वाटलं काम करून. आणि परत भविष्यात आणखी याच्यापेक्षा पण मोठं काम करूया. सगळ्यांच्या शुभेच्छेनुसार. ओके. कुणाल प्रोडक्शनच्या नावापासून ते आतापर्यंत चित्रपटाच्या नावापासून शॉर्ट फिल्मच्या पहिल्या लाईन पासून रणजित आणि समोरासमोर आहे. आता टेबलवर ज्यावेळेस येईल एडिटिंगला त्यावेळेस सुद्धा अजून याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने शुभम सर असतील, रोहित एकत्र राहू कदाचित खूप भारी हातात यायचे चान्सेस आहेत. त्याच्यासाठी अजून पुढे एकत्र राहू सगळे आपण काहीतरी चांगलं, म्हणजे त्याच्या जसं कल्पनेत आहे त्याच्या पलीकडे अजून न्यायचा प्रयत्न करू. धन्यवाद. त्यानंतर आपले फोटो नंतर शुभम सर या सर. आम्ही एका अल्बम सॉन्ग शूट करत होतो पुण्यामध्ये. तर तेव्हा रणजितची प्रोडक्शन थ्रू ओळख झाली. मग माझा जो जुना एक रूममेट होता तो आत्ताचा याचा करंट रूममेट आहे, प्रेम कुमार म्हणून. मग तो म्हटला अशाची शॉर्ट फिल्म आहे आणि मी नुकतंच जस्ट बार्शीमध्ये आलो होतो माझ्या कामानिमित्त दुसरं. मग तो म्हटलं ठीक बार्शीत असेल तर तेवढी शॉर्ट फिल्म शूट करायची. ठीक आहे म्हटलं आहे तर ॲक्च्युली करावी वगैरे. मग आलो वगैरे. आता बार्शीची टीम वगैरे सगळी आणि मी पण सेम काम करतो इकडे पुणे मुंबईमध्ये. मग स्क्रिप्ट पण मला चांगली वाटली वगैरे. ठीक आहे म्हटलं करूयात वगैरे. मग खूप अडचणी वगैरे आल्या. पहिल्या दिवशी खूप धावपळ वगैरे झाली आणि त्याचा फर्स्ट एक्सपिरियन्स वगैरे होता. मग तिकडे थोडं एडशीला वगैरे हे झालं वगैरे, कास्टिंग झाले वगैरे. मग त्याचा पण थोडासा कॉन्फिडन्स लो होता स्टार्टिंगला.
मग परत म्हटलं ठीक आहे आपण परत एकदा रिस्केड्यूल वगैरे करू. मग माझे पण डेट्स वगैरे मॅच नव्हतं, मग मला पण परत जावं लागलं कोणाला वगैरे. परत आलो आणि आता कंटिन्युअसली आपण 6 दिवस शेड्यूल ठेवलं. आता परत तिसऱ्या शेड्यूलला पण मी परत गॅप घेतला, मला पण शूट आलं परत. 2 दिवस परत आत्ता संपवलं मी आणि चांगलं शूट झालं. जेवढं कोऑपरेशन, आता तुझं फर्स्ट पहिल्यांदाच तू ॲक्ट करत होतीस, सो सिम्पल आणि सडल केलंस आणि तुला कम्फर्टेबल वाटणं सेटवर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण सगळे कोऑपरेटिव्ह होते आणि कुठलेही असं म्हणजे अडचण नव्हतं वगैरे. तो पण कोऑपरेशन चांगलं गेला. पूजा म्हणा किंवा सगळे रोहित तर असतोच. ॲट द सेम टाइम असं कुठे झालं नाही की कोणी असं एकदम डॉमिनन्स वगैरे कुणी दाखवला वगैरे की मलाच खूप येतं वगैरे. सगळ्यांनी एकदम डॉमिनन्स वगैरे करून कोऑपरेशन केलं आणि चांगलं वाटलं टीमसोबत काम करून. आणि बार्शीमध्ये म्हणजे आता मी पण बार्शीमधून लहानपणापासून बार्शीतच आहे आणि मी पण एका अशा इंडस्ट्रीमध्ये काम करतो जिथे तुम्हाला तुमच्याकडे स्किल खूप असलं तरी ते मॅटर नाही करणार, तुमचं बिहेवियर सेटवर मॅटर करतं. जरी तुम्ही यशराजची फिल्म करत असाल किंवा इथे शॉर्ट फिल्म शूट करत असाल, तुमचं बिहेवियर खूप मॅटर करतं आणि ते ग्राउंडेड राहणं खूप गरजेचं असतं. ना की तुम्हाला खूप असं येतं किंवा तुम्ही खूप जास्त कामं केलेत वगैरे. आणि हेच टीम सगळी ग्राउंडेड होती चांगली आणि मला असं काय वाटलं नाही की शूट खूप असं हेक्टिक वगैरे. मी एन्जॉय करत पहिल्यांदाच्या घरी गेलो वगैरे, ते जेवण वगैरे आम्ही शिरत बसतो, द्राक्ष वगैरे तोडून झालेले, पोहायला गेलो वगैरे चांगलं वाटलं. हा आणि मी पण बरेच खूप कामं केलेली, पण हे मेमोरेबल असतं माझ्यासाठी. आणि ऑल द बेस्ट, आपण करूयात नेक्स्ट प्रोजेक्ट. नक्कीच. थँक्यू. प्रकाश लाईट द्या जरा हाईट वाढवा लाईट. नाही जरा तुमच्या भाषणावर लाईट द्या. शूटच्या 1 दिवस आधीपर्यंत मला काहीच माहित नव्हतं की मी असं जाणार. ऍक्च्युली आम्ही उटी मधून वापस येत होतो, त्यावेळेस त्यानं म्हटलं की असं शूट आहे, आपण जाऊ. म्हणलं मी तुला घेऊन जातो सोबत. दुसऱ्या दिवशी आम्ही आलो, काही कन्फर्मेशन नाही, काही नाही, कामात पूर्ण बिझी. रात्री 8:30 वाजता येणं म्हणलं मला की नाही का आपलं असं शूट आहे, पहाटे 5 वाजता उठायचं, जायचं. एकदम डेली, काही एक्सपिरियन्स नाही आधीचा जास्त, काय नाही, काय काम करायचं ती पण माहित नाही. आणि एवढी मजा आली की असं कधी कोणी वाटू दिलं नाही मला की मला यातलं काही येत नाही. सगळ्यांनी कोऑपरेट केलं, सगळ्यांकडून चांगलं शिकायला भेटलं. फुल एन्जॉय, कामाचा लोड नाही, काय नाही, मस्त मजा आली. चल पूजा हाय बॅटरी इकडे पण चालू. मी डिपार्टमेंट कॉस्ट्युमसाठी होते पण सरांना मी ऑलरेडी सांगितलेलं की माझं मेडिकल चालू आहे, तर मी तेवढी हेल्प करू शकणार नाही. मी रोहित सरांसोबत पण केली, म्हणजे त्यांच्या शूटमध्ये हेल्प वगैरे, पण मी तिथं 100% दिलं, पण इथं एवढं नाही दिलं. सरांनी स्वतःच मॅनेज केलं वगैरे सगळं. मी फक्त कंटिन्युटी वगैरे सगळं ते मॅनेज केलं. मग डायरेक्शन फर्स्ट मला ह्यांनी म्हणले की क्लॅप घ्यायचा आहे. मला क्लॅप म्हणजे माहीतच नव्हतं. क्लॅप दे पूजा, क्लॅप दे. रोहित सरांनी सांगितलं असं करायचं की सीन नंबर शॉर्ट टेक असे क्लॅप घ्यायचं. मग तिथं थोडंफार झालं माझ्याकडनं थोडंफार मिस्टेक वगैरे स्टार्टिंगला. मग त्यांनी ऍडजस्ट वगैरे केलं, मग सांगितलं ह्यांनी पण हेल्प केली. सो ठीक आहे, म्हणजे बर्डन होतं पण एवढं पण नव्हतं की बर्डन. आणि फर्स्ट टाइम मला शूट आहे ना असं वाटलं की एन्जॉयबल आहे. सो ठीक आहे. थोडं इंग्लिश मध्ये बोललं तर बरं होईल आम्हाला. एवढं बोललं मी. फूट मध्ये येईल रे, दुसरं काय नाही. आम्ही आता गीताच्या शूट मध्ये भेटलो होतो. म्हणजे आमची जवळपास 3-4 वर्षाची मैत्री. ठीक आहे मैत्री. ओके ठीक आहे, चलो फंबल सोडा, रिटेक. हे असं बोलल्यामुळे मला खरं म्हणजे नाही हसू नका. सॉरी, हे असं हसल्यामुळे मला पुढचं बोलू वाटत नाही. अरे सॉरी. त्याच्यामुळे मी जास्त बोलत नाही. मुरड 1 नंबर झाले, 1 नंबर शॉर्ट फिल्म झाली. आणखीन त्यात आपल्याला खूप काही मिळेल. असं नका ना, त्याकडे लय अपेक्षा आहेत आम्हाला. आता बोल. जास्त त्रास देणार कोण माणूस आहे तुझा?
जास्त- नाही या शूट मध्ये मला त्रासच झाला नाही. ओके. कारण गेल्या शूट लागलेलं भूतपूर आहे. एवढा त्रास दिलाय एवढा पण एवढं शिकवलंय, लय शिकवलं. वर्कशॉप असेल किंवा प्रोडक्शनचं काम असतील, खूप काही शिकवलं रोहित सर. धन्यवाद. चला अजून काय बोलायचं? नाही, धन्यवाद. चालेल बसा बसा तिकडे. चल हा बोल मॅडम. असते कदम असते असते चंदू कदम पाठ जावले असते पाठ इतकं बोलले असते का? चलो हा स्टार्ट. एक तर माझा आणि पिक्चरचा ऍक्टिंगचा कसला संबंध येत नाही तरी सुद्धा मी ह्याच्यामध्ये आली. माझी इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करायला तुम्ही ह्यांनी मला मेन जे मी सांगितलं सातपुते मॅडमनी, तिथून पुढे हा माझा प्रवास चालू झाला. तुम्ही कधी पण मला म्हणा, मी एनी टाइम तयार आहे तुमच्यासाठी यायला. मला वाटलं नाही. मला नाही येत. अहो तुमची मुलगी ह्यामध्ये स्टार्ट करते, ह्याबद्दल पण बोलू शकतो. त्यांचा काय म्हणतात एक वीक पॉईंट माहिती आहे मला, मी प्रश्न विचारतो ते उत्तर देते. मुलगी तुमची मुलीने स्टार्ट केलंय ह्या प्रोजेक्ट मधून, त्याबद्दल बोला. मला नाही खरंच येणार नाही. ठीक आहे थांबा तिथं अजून. तुमच्या सीन बद्दल बोला. तो आता काय बोकांडी बसतो का? त्या सीन बद्दल बोला. त्या सीन मध्ये फक्त मला म्हणजे तेवढा एकच शब्द मला म्हणजे नको वाटत होतं की त्याच्यामुळं मला काय म्हणतील आमचे वगैरे, पण परत नंतर काहीच वाटलं नाही मला डायलॉग बोलल्यानंतर. रिलॅक्स झाले कारण का एक टेक घेतला म्हणून मी खुश होते. ओके. आणि त्या शब्दाचं काहीच नाही बरं का, म्हणजे आम्ही पण डिस्कस केलं असं घ्यायचं. आणि गावठी पद्धतीमध्ये तो नॉर्मल आहे तो, म्हणजे शहरामध्ये पॉइंट असतो तसा, म्हणजे आपल्या ज्यांना हे, पण गावठी लोक घेतात. आता बोकांनी बसतो का माणसांना, काय जागा आहे का? नॉर्मल आहे. मी हा डायलॉग आहे ना आमच्या घरच्या सगळ्यांना मी म्हणून दाखवला की असं असं आहे. सगळे हसलेच फक्त, बाकी असं काय म्हणजे नको घाण वाटतंय. असं तसं काहीच बोलले नाही. त्याच्यामुळे काहीच वाटलं नाही मला. एकदम म्हणून दाखव ना. हा चला आमची काय म्हणतात फरमाईश आहे. वंश म्हणा फरमाईश. फेमस डायलॉग इकडे driver. फेमस गोडाला तारावरचा. हा आधी म्हणू दे. हा हो डायव्हर माझ्या लक्षात जेवढं आहे तेवढंच हे करते. चला हे तुमचा ड्रायव्हर आहे. अरे चल की रे बाबा, हॅलो की गाडी आता पटकन. हा हॅलो हॅलो तर एक सीट द्या. थांबा की 2 मिनिटं मावशी, एक सीट येऊ दे की लगेच हलवतो. अहो आता काय आमच्या बोकांडी बसवता का माणसांना? जागा तरी आहे का बघा ना गाडीमध्ये. अहो मावशी, माझं 20 रुपयाचं नुकसान होते, थोडं वेळ ऍडजस्ट करायची, त्याला काय असते घ्या मग बसव डोक्यावर आमच्या. हलवली का? धन्यवाद. पहिलं म्हणजे जेव्हा मी फर्स्ट डे ला आले होते तेव्हा मला वाटलं होतं की मला कम्फर्टेबल नाही असणार किंवा म्हणजे ह्यांच्यासोबत माझी बॉन्ड चांगला होणार नाही. बट तासा 2 तासातच सगळे मला खूप चांगलं बोलायला लागले होते. आणि आत्ता तर सगळ्यांसोबत चांगलं बॉन्ड आहे, एकदम भारी आहे. कोणासोबतच असं नाही की काय इग्नोर केलं किंवा काय बोलले असं. आणि मी सकाळी उठण्यामध्ये इतकी आळशी आहे, मी 12-1 उठते आणि मी फक्त ह्याच्यासाठी सकाळी 6-7-8 पर्यंत उठायचे, कारण का मला मज्जा पण यायची. आणि इथं आणि असं नाही की फर्स्ट टाइम करते की मला भीती वाटत होती ऍक्टिंगची, पण मला मज्जा पण तेवढीच यायची. स्टोरी खूप भारी होती, रोल खूप छान होता आणि ज्यांनी दिलं त्यांचं थँक्यू. ओके. पुढचा प्रश्न असा की काय शिकायला काय भेटलं तुला ह्या सगळ्या गोष्टीमधून? एक्सपिरियन्स भेटला चांगला. माझ्या प्रश्नापेक्षा शॉर्ट मध्ये उत्तर दिलं नव्हतं. म्हणजे काय असं समथिंग न्यू बाबा. ठीक आहे, मी जे ऐकून होते वेगळं असतं, पण कदाचित इथं ह्या गोष्टी काहीतरी न्यूली होत्या माझ्यासाठी. इंस्टावरती रील बनवणे आणि नाही यार, तिला टार्गेट न करा. मला एक क्लॅप बद्दल बिलकुल माहित नव्हतं, जसं की हिला माहित नव्हतं तसं हिने मला समजवलं की कसं असतं काय. तुम्ही सांगितलं तिलाच माहित नव्हतं, तिला समजलं. ओके ओके. हा मला बाईट बद्दल माहित नव्हतं. बाईट म्हणल्यावर मी असं लक्ष बाईट काय असतं ओके. हा त्यानंतर बाईट मला सांगितलं की बाईट कशी द्यायची और कसं काय असतं. ठीक आहे. तर पुढे काम करण्याच्या बाबतीत किती % उत्साह आहे? कारण की एक नसतं का आपण म्हणून चटक लागली की लाईक आता मला नेक्स्ट करायचं नाही, असं वाटतंय का की नाही यार आता थोडं थांबून बघू नंतर भविष्यात? ऍक्टिंग म्हणजे मी आता तुम्हाला म्हणलंय की ऍक्टिंग मला
काय म्हणतात भीती नाही वाटली आणि मला मज्जा आली उलट करताना. उलट टेक देताना रिटेक होत होते यांच्या चेहऱ्यावर. रिटेक देताना मजा आली ना. तुमच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन होते ते बघून मी थोडी घाबरायचे कारण मी ऐकलं होतं की ओरडा बसतो म्हणून. कुणाला माहिती. चलो मी घाबरून रिटेक व्हायचे ते. Okay. आणि मला मज्जा यायची त्याच्यात. हा. आणि जसं तुम्ही सांगितलं सिरियल न करता पिक्चर मध्ये जा तर ते मी लक्षात ठेवेल. पिक्चर मध्येच बघेन. ओके चालेल धन्यवाद थँक्यू. हो काय झालं मॅडम 2 शब्द बोला. तुमच्या घरी आम्ही काय नासधूस केली बोलून टाका. आम्ही आज लास्ट आहे काय काय साखरेचं चिकट पाणी मध्ये साठून आलोय आज आम्ही. काय नाही असेच शॉर्ट फिल्म्स वगैरे सगळं करत राहा. खूप मस्त करताय. मेहनत सगळ्यांचीच ओके. सगळे पुढे जा आणि सगळं मस्त करा बस. ओके 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 थँक्यू इतकं मोठं भाषण. आणि रणजित बद्दल तर मला पहिल्या म्हणजे ओळख नव्हती. नेता गीताला मी फक्त त्यावेळेस आपली ओळख झाली ते आपण पिक्चर बघायला आलो त्यावेळेस. नंतर मग त्यानं मला ते पोस्टर पण करायला सांगितलं. त्यावेळेस ओळख झाली थोडीफार. ते फिल्मचं पोस्टर फिल्मचं पोस्टर केलं होतं त्यावेळेस मग आमची ओळख झाली. नंतर आता हे शॉर्ट फिल्मचं तर तुझ्या म्हणजे तुझं कसं आहे की बाबा एक विजन आहे तुझं आणि तुला ते करायचंय आणि तू ते करतो. हे मला आवडतं की स्वतःच्या ह्याच्यावर ठाम मतावर राहतो आणि तुला पूर्ण करायचं. यात तुला भरपूर नुकसान पण झालंय आणि पण तू आता समाधान आहे असं मला वाटतं. आणि असंच मस्त करूया. अजून काय नवीन प्रोजेक्ट असले करूया. कोणी कोणाच्या मदतीने करूया. अरे जरी माझं डिपार्टमेंट वेगळं असलं तरी आपण मदत करणं हे साधी गोष्ट आहे. बाबा माझ्याकडे अवेलेबल होतं ना चल ना आपल्या इकडे करू. काय थोडस हे होतंय तुम्हाला माहिती आहे आपण पहिल्यापासून करतोय. तर सगळ्याबद्दल सगळ्यांचे आभार. बाबा तुम्ही एक सपोर्टिव्ह करता सगळ्याला. याला नवीनच आपल्यासाठी आपल्या ह्याच्यामध्ये इन होतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गावामध्ये शूटला आल्यानंतर पण सगळे असं म्हणजे शिस्तीमध्ये राहत आहे. म्हणजे असं मला अजून भूतपुरांचं पण आपण केलं ना की असं म्हणजे गावकऱ्यांकडून असं वेगळं आला नाही की बाबा हे कशाला ती चुकीचं वागणं की बाबा अशीच करतात तसेच करतात हे असंच फिरतात करतात कुणाला हे असं कधी आलं नाही. आणि भूतपुराण म्हणजे ती भूतपुराण केल्यानंतर अजून पण लोक विचारतात की ती कधी येणार आहे. म्हणजे एवढं म्हणजे त्यांना पण असं वाटत नाही की बाबा उगाच गावात शूट आहे असं नाही. म्हणजे आपण एवढं खेळी म्हणून राहतोय असंच राहूया आणि पुढे जाऊया. ठीक आहे धन्यवाद. त्यानंतर दादा म्हणला मला की अशी शॉर्ट फिल्म आहे मग येशील का. मग आलो मी त्या दिवशी. पहिल्या दिवशी मला असं काहीच वाटलं नाही की पहिल्यांदा म्हणजे सर्वांना पहिल्यांदा भेटतोय काय. सगळ्यांनी एकदम छान असं ट्रीट केलं मला आणि बस एवढंच. आणि रणजित दादाने मला एक संधी दिली. एक 10-15 सेकंदाचा रोल दिला पण थँक्यू बस. पुणे माहित नव्हतं एवढं. सगळ्यांनी आपापली मतं मांडली त्याबद्दल धन्यवाद. म्हणजे काय म्हणतो कोणाचं चुकून आमच्याकडनं कौतुक करायचं राहिलं असेल पण ऍक्च्युली कौतुक करायचं म्हणून करत नाहीये तर आमचे पर्सनल अनुभव आहे. कधी कधी काय होतं जवळची माणसं विसरून जातात. अक्षयचं काय म्हणतो त्याला खूप धन्यवाद तेवढं करून कारण की आमचा लोकेशनचा महत्वाचा पॉईंट होता तो अक्षयने सॉल्व्ह केला होता. म्हणजे मी मगाशी बोललो तेच पुन्हा पण बोलेल. आमचा खरंच वर्दळ असते शूटिंगवाल्यांचं. कसं असतं माहितीये का लोकांना वाटतं आमच्या घरी यावं शूटिंग करावं पण माझं इतकं बोलतात कारण की आम्ही त्यांनाच त्रास देत असतो की हो तुम्ही जरा बाहेर बसा तुम्ही असं करावं तसं. पण तुमचं म्हणा किंवा तुम्ही त्यांना पण सांगा त्यांचं घर आपण घेतलं. खूप कौतुक खूप आभार खूप धन्यवाद. आणि आता ह्यानंतर रणजित बोलेल. रणजित बद्दल तर आपलं सगळं झालेलं आहे पण मला फक्त एक लास्ट वाक्य असं बोलायचं आहे की हा काय म्हणतो कमबॅक होता कारण की फर्स्ट टाइम पहिले शेड्यूल मध्ये त्याने अचानक जे डिसिजन घेतलं ना ते सगळ्यांसाठी शॉकिंग होतं. कारण की आम्ही बघितलंय उगवता डायरेक्ट मावतात दुसऱ्या दिवशी नाही बाबा मला जमणार नाही अशा टाईपचं ते वातावरण त्यांनी दुसऱ्यांदा कमबॅक घेऊन ती एनर्जी ठेवली. कारण की जो प्रॉब्लेम झाला दुसऱ्या शेड्यूलला पण आलाच ना. पहिल्याच दिवशी आला तिकडे पंढरपूरला गेल्यावर पण एक आता मला अनुभव आला आता मी नाही डगमगणार. या गोष्टीनं जे कम्प्लीट केलं ना ही खूप चांगली गोष्ट आहे. आता त्यांनी त्याचे अनुभव प्रारंभ तर ओळख सांगायची तर काही गरज नाही तुम्हाला. तर माझं लहानपणापासून एक स्वप्न आहे माझं की मला एक ऍक्टर व्हायचंय आणि मला लिखाणाचं पण आवड आहे मला. तर मी एक सर्वात प्रथम मी एक हिंदी फिल्मची स्टोरी लिहिली कारण की माझं स्वप्नच मोठं आहे. माझं छोटं स्वप्न नाही की मला मराठी फिल्म करायचं म्हणजे ते काय म्हणजे छोटी गोष्ट नाहीये
पण मी झेपच अशी मोठी घ्यायची ठरवलेली आहे. पण त्या झेप घेत असताना जरा अडचणी येत आहे. तर मी त्या अगोदर ठरवलं की म्हणजे स्क्रिप्ट तर माझी तयार आहे हिंदी फिल्मची, पण त्यासाठी मी फायनान्शियलसाठी वगैरे शोधत होतो. पण मला असं समजलं की जर आपण आपल्या नावावरती अगोदर काय एखादा प्रोजेक्ट काहीच नाहीये तर कुणी आपल्यावर कसा विश्वास ठेवेल. तर मग मी असा विचार केला की आपण एक छोटे छोटे असे ना पण 2-3 प्रोजेक्ट करावे. मग आता मी पुण्यामध्ये माझं स्वतःचं ऑफिस चालू केलेलं आहे. 2 BHK फ्लॅट भाड्याने घेऊन तिथं माझा ऑफिसचा सेटअप केलेला आहे. तर मग माझा असा प्लॅन विचार आला की आपण छोटे छोटे असं ना अल्बम सॉन्ग म्हणा, शॉर्ट फिल्म असं ना की 2-3 प्रोजेक्ट करावे. ऑफिसचं ओपनिंगला जे ओळखीचे कलाकार आहेत, जे मोठे फायनान्सर वगैरे आहेत, त्यांना बोलवून ऑफिसचं ओपनिंग करावं. मग नंतर काहीतरी म्हणजे त्यांना वाटेल की बाबा ह्या केलंय ना काहीतरी, हा काहीतरी म्हणजे पॉझिटिव्ह आहे याच्यामध्ये काहीतरी. तर ह्यासाठी मी विचार केला की शॉर्ट फिल्म करूया, अल्बम सॉन्ग करूया. मग विचार आला की आता शॉर्ट फिल्म करायची म्हणजे स्टोरी तर लागेल. तर मग ऑलरेडी माझ्यात एक रायटर आहे, तर मग मी त्या रायटरला थोडंसं जागा केलं आणि एक शॉर्ट फिल्मची स्टोरी लिहायची ठरवलं. तर विचार केला की कुठल्या विषयावर करावं वगैरे. तर मग मी असा विचार केला की दुसरा विषय कुठला न घेता माझ्याच एक आयुष्यावरती जे माझ्या आयुष्यात जीवनात घडते त्याचा सारांश थोडासा घेऊन स्क्रिप्ट लिहावी. तर मग विचार केला, मग जे मला माझ्या घरच्यांकडून जे काही म्हणजे टोमणे वगैरे जे असतात की कशाला जातो 4-5 वर्ष झालं पुण्याला, काय होईना करणं, कधी दिसायचा टीव्हीवर, म्हणजे अजून मी कमीत कमी 500पेक्षा जास्त फिल्ममध्ये ॲज अ ज्युनियर आर्टिस्ट आणि प्रोडक्शन ते वेगळंच प्रोडक्शन म्हणा, स्पॉट बॉय म्हणा आणि बाउन्सर म्हणून सुद्धा मी काम केलं आहे बऱ्याच फिल्ममध्ये. तर पण असं एखादा काम नाही की मी सांगू शकतो की बाबा मी आहे या फिल्ममध्ये बघा. तर मला हे पण एक खंत होती, कारण की मी असं गावात गेलो ना कधी 2-3 महिन्यात वगैरे मी गावाकडे जातो, तर मला विचारतात की तू कुठल्या पिक्चरमध्ये काय काय चालेल तू सध्या. आता माझ्याकडे ते उत्तर नसतं, पण आता ह्या शॉर्ट फिल्म नंतर माझ्याकडे उत्तर आहे प्रत्येकासाठी. आणि दुसरी गोष्ट, मग मी स्वतःच्या ह्याच्यावरती स्टोरी लिहिली आणि म्हणजे आता पूर्णच स्टोरीमध्ये तुम्हाला तर माहिती आहे सत्य नसतं, पण ह्याच्यामध्ये बराचसा असा भाग आहे की जो माझ्या आयुष्याला म्हणजे आयुष्यातला आहे माझ्या. तर मग मी ती स्टोरी लिहिली आणि खरं सांगायचं म्हणलं तर आज 24 तारीख आहे. जेव्हा मी स्क्रिप्ट ही लिहायला घेतली, त्या लिहायला घेतल्यापासून आजपर्यंत 2 महिनेही कम्प्लीट झालेले नाहीयेत. आणि ह्याची साक्षीदार रामसर आहेत. जेव्हा मला सुचलं की असं स्टोरी लिहितो मी एक 7 ते 8 दिवसामध्ये स्टोरी लिहिली. मग नंतर रामसरांना दाखवली, पण रामसरांनी मला मार्गदर्शन केलं, कारण की त्याच्यामध्ये मी थोडंसं फीचर फिल्म सारखं सीन लिहिले होते. पण रामसरांनी मला सांगितलं की शॉर्ट फिल्मला इतकं डिटेलमध्ये सांगायचं म्हणजे प्रेक्षकांना सांगायचं नसतं, त्या प्रेक्षकांना सीनमधून समजलं पाहिजे. तर मग मला माझ्या मनावर दगड ठेवून काही सीन कापावे लागले. तर मग अशा प्रकारे रामसरांनी मी स्क्रिप्ट फायनल केली. आता शूट करायचा वेळ आली, स्क्रिप्ट लॉक झाली. मग आता कास्टिंग आणि शूटिंगचं राहिलं होतं. आता कास्टिंगमध्ये तर जास्त कॅरेक्टर नव्हते, कारण की ते जे लीड कॅरेक्टर होतं ते मला करायचं होतं. मग आणि दुसरं एक मित्राचं कॅरेक्टर होतं, एक आईचं कॅरेक्टर होतं आणि एक बहिणीचं. तर जास्त कॅरेक्टर पण मी म्हणजे विचार करून हे केलं होतं की जास्त कॅरेक्टर पण नसावे आणि सिम्पल कमी लोकांमध्ये व्हावी. तर असं लिहिलं. मग कास्टिंगची वेळ आली. मग जे बहिणीचं कॅरेक्टर करणार होती ती पुण्यामधली मुलगी एक मी कास्ट केली होती, कारण की मी तिचं नाटक बघितलं होतं. मग मला ती म्हणजे ऍक्टिंग खूप आवडली होती. तर मग मी तिला फोन केला. मग डन वगैरे सगळं झालं. पण इकडं बार्शीला शूट करायचं म्हणल्यावर तिचे घरचे जरा नको म्हणाले एकटीला पाठवायला. मग मी कसं तर खूप कन्व्हिन्स केलं त्यांना. मग तिचे वडील सोबत आले. म्हणजे शूटिंग चालू पण झालं एक दिवस. आणि प्रॉब्लेम असा झाला की काही लोक मला म्हणजे ऍज अ टीम मध्ये मी जे बोलवले होते ते अचानक ऐनवेळेस आले नाहीत. म्हणजे प्रोडक्शनला काय येणार होते, आर्टला काय येणार होते, ते अचानक आले नाहीत. त्याच्यामुळं पहिल्या दिवशी तुम्ही तर बघितलंच कसं काय आपला प्रॉब्लेम झाला ते. मग पहिल्या दिवस कसं शूट केलं. मग मला समजायला लागलं की जर ह्या ओव्हरऑल मी जर म्हणजे ऍज अ डायरेक्टर पण आहे, ऍक्टर पण आहे, रायटर पण आहे आणि प्लस प्रोड्यूस पण मीच करतोय, पैसा माझा खर्च होतोय, तरी एक दिवस शूट केलं मी. पण ह्या गोष्टीचा सगळ्या माझ्या ऍक्टिंगवरती परिणाम व्हायला लागला. बाकी गोष्टी होत होत्या, पण ऍक्टिंगवरती परिणाम व्हायला लागल्यामुळे मी दुसऱ्या दिवशी सकाळी मला आठवतंय गुढीपाडवा होता. गुढीपाडव्या दिवशी लोक नवीन काहीतरी चालू करतात, पण मला त्या दिवशी
तर असा निर्णय घ्यावा लागला, कठोर निर्णय, की शूट बंद करतोय मी. आणि हे म्हणजे तो निर्णय योग्य होता मला आत्ता समजतंय, कारण की निर्णय घेण्याची क्षमता पण माणसामध्ये असायला हवी. आणि ते तो मी घेतला, ते मला आत्ता वाटतं की योग्यच घेतला. मग मी थोडंसं विचार केला की 8-10 दिवस ब्रेक घेऊन प्रॉपर टीम घेऊन ज्या काही चुका झाल्या पहिल्या दिवशी समजलं मला, मग त्यानंतर होऊ नये म्हणून मी 8 दिवसाचा ब्रेक घेतला. मग नंतर परतही तसंच झालं, जे काही लोक टीम मध्ये येणार होते ते आज आले नाही, तरी शूट चालू केलं. पण चालू करायचं ठरवलं तर मग ती जी अगोदर घेतलेली मुलगी होती ती नंतर तिचे कॉलेजचे एक्झाम वगैरे होते, मग ती येऊ शकत नव्हती. पण ऑलरेडी आम्ही एक दिवस शूट केलं होतं तिच्या शाळेतला सीन, ते मला रिशूट करावं लागलं आणि नवीन मुलगी घेऊन. पण असं झालं की आता विषय होता की ती मुलगी पुण्यातली येऊ शकत नाही म्हणल्यावरती कास्टिंगचा प्रश्न आला होता. मग कुठली मुलगी घ्यावी काय, परत दुसऱ्या बहिणीच्या रोलसाठी मुलीच्या शोधात होतो मी. मग असंच विचार आला मनामध्ये की बार्शीमध्ये एक संस्कृती नावाची मुलगी आहे, आणि अगोदर म्हणजे माहिती होतं मला, पण अगोदर लक्षात आलं नव्हतं. मग मी तिच्या आईला फोन केला, माझ्याकडे नंबर होता. अरे दाखव ना, यांना फोन केला यांच्यासोबत, ही असं दाखव की नवीन लोक आहेत काही. मी आबोली मॅडमला फोन केला होता. मग त्यांना मी स्क्रिप्ट पाठवली, त्यांना स्क्रिप्ट पण आवडली होती. मग त्यांनी लगेच सांगितलं की करेल संस्कृती. मी पाठवली तिला स्क्रिप्ट, बघितली तिनं, मग त्यांना स्क्रिप्ट पण आवडली. मग त्या हो पण म्हणाल्या. मग असं झालं अगोदरच, म्हणजे हे का नाही झालं असं मला वाटलं की कास्टिंग जर इथली झाली असती तर इथल्या मला एवढा प्रॉब्लेम आला नसता, कारण की त्या अगोदर जी मुलगी होती तिचे वडील सोबत येणार, ते बऱ्याच गोष्टी ट्रॅव्हलिंग हे ते खूप प्रॉब्लेम झाला अगोदर. मग नंतर जेव्हा संस्कृती भेटली माझ्या बहिणीच्या रोलसाठी, मग खूप म्हणजे 50% प्रॉब्लेम कमी झाल्यासारखं झालं माझं. आणि खूप म्हणजे तिनं पण खूप कॉपरेट केलं. 4 दिवस प्रॅक्टिसला आली. घरच्यांनी पण म्हणजे विश्वास दाखवला आमच्यावरती. तुमचं पण खूप आभार, कारण की कोण एवढं असं तू बघताय पुण्यावरून तिचे वडील आले म्हणजे इथं राहिले सोबत, कारण की विश्वास नाही ना. तसंच तुमच्या अगोदर थोडीशी आमची ओळख होती, रोहित सर आपण काम केलं होतं म्हणून पाठवलं, त्यासाठी तुमचे आभार. मग नंतर प्रॅक्टिस वगैरे आली, सगळं झालं. शूट करायला मग आता पण माझं असं आहे की काही ते 2-4 जे सीन आहेत त्याच्यामध्ये माझं लॉंग हेअर आणि जरा दाढीचा लुक आहे, तर ते मला सीन अगोदर शूट करायचे होते. आणि तेव्हा मला एक शाळेमध्ये सीन शूट करायचा होता. तर असा विषय की आता सध्या शाळांमध्ये परीक्षा वगैरे चालू आहेत, तर बार्शीमध्ये त्यासाठी खूप मला म्हणजे आम्ही बघितलं, प्रयत्न केला परमिशनसाठी शाळेमध्ये वगैरे, पण बार्शीमध्ये नाही मिळाली. मग मी माझ्या विचार आलो डोक्यामध्ये, जिथे मी म्हणजे माझ्या गावाकडची ज्या शाळेमध्ये शिकलो तिथल्या मी एका शिक्षकांना फोन केला, तर त्यांनी मला लगेच परमिशन दिली. म्हणजे शाळेमध्ये एक्झाम चालू असताना पण परमिशन मिळणं हे खूप मोठी गोष्ट आहे, कारण की आपल्या नशिबात होतं ते झालं. मग गेलो आम्ही पहिल्या दिवशी शूटला, पण त्यांचं पेपर सुटल्यानंतर मुलं काय थांबत नव्हतं, त्याच्यामुळं सीन काय शूट करता आला नाही. पण तरी त्या शिक्षकांनी मला खूप समजून घेऊन सांगितलं की तू आज जरी नाही झालं तरी उद्या सकाळी ये लवकर, आम्ही पेपर लेट करतो पण अगोदर तुझा सीन करून घेतो. हे खूप माझ्यासाठी मोटिवेशन म्हणल्यासारखं होतं. आणि माझे शिक्षक असल्यामुळं त्यांनी मला सपोर्ट केला, तर त्याच्यामुळं सीन पण खूप छान झाला. आणि तुम्हा सगळ्यांना माझ्या घरी येता आलं, माझं घर बघता आलं, घरी पाहुणचार करता आला आम्हाला. मग अशा प्रकारे नंतर पुढचं शूट पण व्यवस्थित झालं बार्शीमध्ये. अशा प्रकारे मी सर्व टीमचे आभार मानले. माझी काही टीम बार्शीतली आहे, काही टीम पुण्यावरून आले होते. सर्वांनीच खूप मेहनत घेतली आहे. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद, त्यापेक्षाही आनंद मला झालेला आहे, कारण की माझा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे आणि ह्या सर्व टीमचे मला प्रतिसाद चांगली मदत भेटली, त्याच्यामुळं चांगला प्रोजेक्ट झाला. अडचणी खूप आल्या, पण या अडचणीवरती मात करत आम्ही शूटिंग पूर्ण केलं. आणि आता ह्या सर्वांचे तुम्ही मनोगत ऐकलंच असेल, तर सर्वांचं हे मनोगत ऐकून पण मला खूप छान वाटलं. सर्वांनी माझं कौतुक केलं. तर आता सध्या पोस्ट प्रोडक्शनचं काम चालू आहे, एडिटिंग, DI, म्युझिक. तर हे प्रोसेस झाल्यानंतर लवकरात लवकर मी या आपल्या चित्रसिद्धी एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवरती ही शॉर्ट फिल्म जी आहे ती अपलोड करणार आहे. तर तुम्हाला आत्ताच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी ही शॉर्ट फिल्म अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला ही शॉर्ट फिल्म जी आहे ती पाहता येईल.
तुमच्या प्रतिसादावरतीच माझं भवितव्य अवलंबून आहे. तुम्ही जर मला चांगला प्रतिसाद दिला तर मी आणखीन नवीन नवीन प्रोजेक्ट घेऊन तुमच्या मनोरंजनासाठी हजर आहे. तर अपेक्षा आहे की तुम्ही चांगला प्रतिसाद द्याल. धन्यवाद.